वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला माज 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला। रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर बोचऱ्या भाषेत केलेली ही टीका। 20 मार्चला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 7 दिवसांमध्ये चाकणकरांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला। एकाच वेळी 2-2 पद पदरात पाडून घेतलेल्या चाकणकरांना का द्यावा लागला दोन्ही पदांचा राजीनामा? खरात बाबाच्या नादी लागणं चाकणकरांच्या अंगलट आलं? नेमकं काय घडलं पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। तेलही गेलं तूपही गेलं हाती उरलं। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर चाकणकरांच्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। पुणे महिला शहराध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश चाकणकरांच्या पथ्यावर पडला आणि चित्रा वाघ यांच्या जागी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी चाकणकरांची वर्णी लागली। इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पावणे 2 वर्षे रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ देखील ऑक्टोबर 2021 मध्ये चाकणकरांच्याच गळ्यात पडली। विशेष म्हणजे राज्यात बलात्काराच्या काही घटना घडूनही राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असण्यावरून महाविकास आघाडी सरकारवर झालेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली होती। पुढे मविया सरकार पडलं, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची ही शक्ल झाली आणि अजितदादांच्या हाती गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद स्वतःकडे शाबूत ठेवलेल्या रुपाली चाकणकर यांना 15 ऑक्टोबर 2024 रोजी पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत जाऊन बसण्याची संधी मिळाली। त्यानंतर महाराष्ट्रात एकामागून एक अशा महिला अत्याचार आणि छळाच्या घटना घडल्या। वैष्णवी हगवणे, तनिषा भिसे, डॉक्टर संपदा मुंडे या विविध प्रकरणांमध्ये महिला आयोगाची भूमिका संदिग्ध ठरली। महिला सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या आयोगाच्या प्रमुख असूनही रुपाली चाकणकर वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडल्या। त्यांच्या विरोधात राजीनाम्याच्या मागण्या देखील अनेक वेळा झाल्या। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात तर त्यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यावरून ठिकठिकाणी आंदोलनं झाली। दरम्यानच्या काळात सध्या सर्वत्र गाजत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला गुरुस्थानी मानून त्या राज्य महिला आयोगाच्या आडून भोंदू खरातचा बचाव करत होत्या। खरातचे काळे कृत्यांचे कारनामे लवकरच पोलखोल करणार अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित पत्रकाराला फोन करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यापर्यंत चाकणकरांची मजल गेली। पीडितांच्या बाजूने उभं राहण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा बचाव केल्याचा आरोप चाकणकरांवर होऊ लागला। चाकणकर या खरातच्या इतक्या आहारी गेल्या होत्या की त्या उघड उघड आपल्या भाषणात त्याला कधी पांडुरंग कधी गुरुमाऊली म्हणू लागल्या आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादानं महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळाल्याचं सांगू लागल्या। पुढे तर त्यांनी केलेला कहर साऱ्या महाराष्ट्रानं पाहिला। खरातला लोटांगण घालणं काय, त्याचे पाय परातीत घेऊन धुणं काय, त्याच्या डोक्यावर छत्री धरणं काय किंवा त्याच्या ट्रस्टवर संचालक म्हणून लावणं काय। अखेर 17 मार्च 2026 ला या खरात बाबा आणि तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 20 मार्च रोजी या भोंदू बाबाच्या नादाला लागलेल्या चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। मात्र राजीनामा देतेवेळी आपण वैयक्तिक कारणास्तव आणि स्वेच्छेनं राजीनामा देत असल्याचं त्यांनी जे कारण पुढे केलं ते कुणालाही पटण्यासारखं नव्हतं। खरात भोवतालचा चौकशीचा फास अधिक आवळला जाऊ लागल्यानंतर त्याच्या विरुद्ध तक्रारींचा पाऊस पडू लागला आणि चाकणकरांचा पाय आणखी खोलात गेला। अखेर महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून आधीच पायउतार झालेल्या चाकणकरांना अवघ्या 7 दिवसांमध्ये पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला। मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे,
त्याचा आपण स्वीकार करावा, अशा 2 ओळी लिहून कालच 27 मार्च रोजी त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवून दिला. ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर खरात प्रकरणात चाकणकरांना सहआरोपी करा अशी मागणी लावून धरली आहे. 2019 ते 2026 या 7 वर्षांमध्ये विविध राजकीय आणि संविधानिक पदांवर असलेल्या चाकणकरांच्या राजकीय कारकिर्दीला खरात बाबाच्या रूपानं हा असा सुरुंग लागला. खरात बाबाच्या आहारी गेल्या आणि होत्याचं नव्हतं करून बसल्या. ज्या सुप्रिया सुळेंनी त्यांना राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद दिलं त्याही आज त्यांच्या बाजूनं नाहीत, आणि ज्या अजितदादांनी त्यांच्या पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्षपद चाकणकरांकडे कायम ठेवत त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत नेऊन ठेवलं, ते अजितदादाही आज हयात नाहीत. संगत आणि कर्म चुकलं की मिळवलेलं सर्व काही आल्यापावली परत जातं, हा धडाच जणू रुपाली चाकणकरांनी घालून दिला. एका वाक्यात बोलायचं झालं तर भोंदू बाबाच्या नादी लागल्या आणि दोन्ही पदं घालवून बसल्या. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती उरलं. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त. पाहत रहा LS मराठी फक्त.